वाला है। 1107 भक्ति गीतों का लेखन गायन जिनके माध्यम से किया गया है, उसमें भी एक विश्व रिकॉर्ड उन्होंने बनाया। 9 विश्व रिकॉर्ड जिनके नाम पर आज यहाँ पर है। ऐसे नवी मुंबई के हमारे विराट मधुमालती जी, जो पूरे महाराष्ट्र पूरे भारत के लिए अभिमान की एक व्यक्तिमत्व है। नेत्रदान क्षेत्रों में भी उनका विचार यहाँ पर प्रकट करें। सर्वांना नमस्कार। आपल्या सर्वांचा साथ मी पहिल्या रेकॉर्ड पासून आमच्या सोबत आहात, त्याच्यामुळे सर्वांना धन्यवाद। ईश्वराचे खूप खूप आभार की आज हा जो अविस्मरणीय क्षण आहे त्यासाठी अनुप सरांनी इतके व्यस्त होते ते आम्ही त्यांना बघत होतो 3 दिवस, तरी पण त्यांनी वेळ काढून आले। मेघराज दादा आले, निलेश दादा पण आले आणि हा जो रेकॉर्ड आहे हे सगळे रेकॉर्ड दिसतात एका दिवसात सक्सेस, पण त्यांचं जे डेडिकेशन डिटर्मिनेशन आणि डिवोशन आहे तर ते त्यांना फक्त बस माझा हॅट्स ऑफ आहे। आणि मी एवढंच बोले की त्यांच्या पहाडा जो एवढ्या कामामध्ये माझा सिंहाचा पण नाही खारीचा वाटा आहे आणि मी माझी भाग्य समजते की मी त्यांना कुठेतरी काही करू शकते। थँक्यू। इसके बाद मैं निवेदन करता हूं सम्माननीय मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय चित्रपट महामंडल के अध्यक्ष। नमस्कार। आजच्या या सुंदर अशा सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहिलेले पद्मश्री अनुपजी जलोटा सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खरोखरच एक मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काय अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि आनंद होतो की विराट मधुमालतींसारखे कलावंत म्हणून तर मोठे आहेतच, मी आपण पाहिलं ते चांगले लेखक आहेत, गीतकार आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत, डिरेक्टर आहेत, असं सर्व क्षेत्रात काम करत असताना एखादा व्यक्ती कलाकार म्हणून मोठा होतो, प्रसिद्ध होतो आणि तो व्यक्तिगत स्वतःसाठी काम करत असतो। परंतु विराटजींनी फक्त स्वतःसाठी काम न करता, फक्त स्वतःची प्रगती न करता किंवा प्रसिद्धीतून फक्त आपल्यासाठी काय कमवता येईल काय हा विचार न करता समाजाचा आपण काही देऊ लागतो, आपली एवढी कला ज्या ईश्वराने आपल्याकडे दिलेली आहे त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे या विचारातून प्रेरित होऊन अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। खरोखरच एक व्यक्ती 9 वेळा असे रेकॉर्ड्स करणं ही सोपी गोष्ट नाही आहे। एक रेकॉर्ड करणं सुद्धा शक्य होत नाही, परंतु मनातून इच्छा असली, सातत्य असलं आणि प्रामाणिकपणा असला तर ते शक्य होऊ शकतं, हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आज मला अतिशय आनंद होतोय। मी एवढा पुण्यापासून सकाळी पाऊस होता तरी मी म्हटलं काही करून आपल्याला पोहोचायचं आहे आणि मी आलो आणि या सुंदरच्या सोहळ्याला अनुपजी स्वतः एवढा वेळ काढून आले, यातच मोठं होतं। मी खात्री केली की अनुपजी येत आहेत का, ते म्हणजे येणार आहे, कारण काही व्यक्तिमत्व असतात की अशांना शाबासकी देणं त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं असतं, कारण अशा व्यक्तीतूनच काहीतरी घडत असते आणि ते घडवणार असतात। तर तेच विराटजींच्या माध्यमातून घडतंय। मराठी चित्रपटसृष्टीला आनंद आहे। निश्चितच त्यांनी आज 1107 जे गीतेचं विमोचन केलं अनुपजींच्या हस्ते, एका वर्षात लिहिलेले, एवढं सोपं नाही आहे। हिंदीमध्ये हे सर्व गीते त्यांनी लिहिलेली आहेत। त्याचबरोबर संगीतकार म्हणून काम करतात, डिरेक्टर म्हणून काम करतात, सोशल एवढं काम आहे आपण आता पाहिलं, याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काम आहे। अशा व्यक्तींचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे। भविष्यात त्यांच्या हातून अशाच चांगल्या गोष्टी घडवत, चांगल्या कलाकृती घडवत, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी, कलावंतांसाठी त्यांच्या हातून काम घडो ही ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि भविष्यातील सर्व त्यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा देतो। धन्यवाद। इसके बाद मैं सुप्रसिद्ध कलाकार, लेखक, गायक सम्माननीय विराट मधुमालती जी को निवेदन करता हूं कि आप अपने विचार प्रकट करें। आराध्यच्या श्रीचरणी कोटीशा वंदन। माझे आई वडील जे नाही आहेत आज, त्यांना खरंच तसं रोजच मिस करतो, पण आज अजून जास्त मिस करतोय। मधुमालती त्यांचं नाव मी लावतोय आणि माझे मोठे भाऊ रवींद्र वानखडे, ज्यांनी एज्युकेशन पासून सगळ्या गोष्टी आमच्या केल्या, ते पण आज आमच्यात नाही आहेत, तर त्यांना दोघांना पण मनापासून त्यांची आठवण काढतो। भजनाच्या क्षेत्रात ज्यांच्या संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे, भजन सम्राट पद्मश्री अनुपजी इथे आलेत, म्हणजे हे एक स्वप्न होतं माझं ॲक्च्युली, की कारण हा जो हे जे पुस्तक आहे जे आपण बघितलं हे भैरूजींचं आहे, म्हणजे शिवजींचं आहे, आणि शिवजी आणि कृष्ण एक दुसऱ्यांचे माहिती आपल्याला सगळे भक्त आहेत,
तर ते भक्तीचं पुस्तक तुमच्या हस्ते ओपनिंग होणं आणि सोबत दुग्ध शर्करा योग म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराजजी भोसले साहेब हे पुण्याहून, इथले काही मंडळी इथे येऊ शकले, तुम्ही बघितलं असेल एक चेअर रिकामी आहे ती इथली आहे, पण पुण्यातून आपण आज इथे आलात, खरंच तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जसं बोललं की माझ्या सगळ्या कार्याच्या मागे आई, सगळ्या कार्याच्या मागे साक्षीदार म्हणून आणि एक सिंहाचा वाटा आहे, ती जरी बोलली खारीचा वाटा आहे. सबसे पहले तो मैं विराट जी को बहुत बधाई देता हूँ. 9 वर्ल्ड रिकॉर्ड बनाने का मतलब है कि 9 प्रतिभाओं में, 9 क्षेत्रों में आप पूरे संसार में एक ही हैं. आप पूरे संसार में एक ही हैं, आप जैसा दूसरा नहीं है. ये बहुत बड़ी विशेषता है. और इतने सारे भजन, एक भक्ति की रचनाएं, भक्ति की रचनाओं में भी वो भक्ति हो, वो समर्पण हो, एक ही पुस्तक में एक महासागर आ जाए, ये कोई आसान काम नहीं है. ये वही कर सकता है जो 24 घंटे उसी के बारे में सोचता रहता, सोते जागते उसके मन में एक ही ध्यान हो कि मुझे बस एक भजन का महासागर बनाना है. ये वही कर सकता है जो पूरी तरह इसमें समर्पित हो. विराट जी कितने ही क्षेत्रों में आज हमारे देश में जाने जाते हैं, लोग इनका आदर करते हैं, लोग इन्हें प्यार करते हैं, अपना समझते हैं, परिवार का समझते हैं. आज मुझे यहाँ आकर बहुत ही खुशी हुई है. मैंने अपने जीवन में ऐसे बहुत कम लोग देखे हैं जो विराट जी जैसे हैं, जिनमें विराट जी जैसी प्रतिभाएं हैं. एक ही व्यक्ति के अंदर महासागर भरा हो, ये बहुत कम देखने को मिलता है. आज हमारे देश में कितने ही संतों ने देश को एक भक्ति की रचना देते हुए कितना सुंदर स्वरूप दे दिया है. हम उन संतों को याद करते हैं, जो संत नहीं है उनको भी याद करते हैं, और जो अभी भी हैं उनको भी याद करते हैं. मैं एक विश्वास दिलाना चाहता हूँ कि जो विराट जी ने काम किया है, इस काम को हमेशा याद रखा जाएगा और इनको एक अमरत्व की उपाधि प्रदान की जाएगी. वो तभी संभव होता है जब मनुष्य स्वयं को भूलकर समाज का ध्यान करे. जब आदमी स्वयं को ज्यादा सोचता है तो वो स्वार्थी हो जाता है, फिर वो कोई विशेष काम नहीं करता है, अपने लिए ही सोचता है. लेकिन निस्वार्थ सोचकर काम करना, परमार्थ सोचकर काम करना, वही मनुष्य अमरत्व को प्राप्त करता है. और हमारे विराट जी उसी श्रेणी के व्यक्ति हैं. मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और बहुत धन्यवाद कि आज इस रिलीज फंक्शन में मुझे बुलाया और मुझे ये सम्मान दिया. बहुत बहुत धन्यवाद आप सबका.